माझ्या वडिलांनी मिरासीला देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे रात्रीला दरबार केला भोगवटा आम्हाला गेला हरिवंश परंपरा दासमी तुका मोकलीचा लाज कोणा उपवास पारणे रात्रीला दरबार केला भोगवटा आम्हाला गेला समशरण जगण जगण पांडन तरुण तरुण सीमाला जंजने सवय तबला समशरण महायोग महायोग समागत समान परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा गुरु प्रथम दुसरे चरण त्यांच्या कृपा जाणीचा विस्तार रूपा बाजी सद्गुरुदास हरि कलावती हात लावायचा नाही कलावती ज्योतिरार्धावतारम कलंकांकति ज्योति कामदेव कलानी शिवादा पणोदार समाधि मूर्ति भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानी
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावड झालो चराचरी मेकला कुसरी काही जणीने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला सेवक झालो म्हणायला लागलो आता सेवेला सेवक झालो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोहळा सर्गी नाही माझ्या वडिलांची मिरासिका देवा थोडासा आवाज मस्त एक नंबर माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलयतुन हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्त काम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सगळे वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा आपल्या वडिलांप्रती काय कृतज्ञता व्यक्त करावी या अभंगातून व्यक्त करतात विठ्ठल काय म्हणतात तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून माझ्या वडिलांची मिराशिका देवा हे देवा आमच्या वडिलांची मिरासी मिरासी म्हणजे काय मिरासी या शब्दाचा अर्थ आहे परंपरा काय परंपरा आहे विकू कमी करून सांगितलं तुझी चरण सेवा ही आमची परंपरा आहे मग ही जर परंपरा आहे तर लक्ष दिलं तर कळल उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे आणि मग हे आम्हाला करावं लागेल पण लोक हसतील आम्हाला ही सेवा करत असताना तुकोबाराय म्हणतात ही सेवा वंश परंपरेनुसार आली आहे आणि पण ही करत असताना जगाची लाज काय वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे विठ्ठल विठ्ठल जास्त वेळ घालवणार नाही आज आपल्या पुण्य पावन पुण्यक्षेत्र आपलं थोडंसं कमी नका करू हाय तसं राहू देत चला थोडासा याचा ट्रबल आणि थोडासा गेन आणि मिड वाढवायचा मिडचं बटन MID ट्रबल आणि गेन एवढ्या 3 गोष्टी मला द्या मी परत तुम्हाला त्रास देणार नाही विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून अभंग कोण निवडलाय
प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आज आपलं पुण्य पावन पुण्यक्षेत्र आपलं गोटवडे गाव आणि या गोटवडे गावचं नाव ज्यांनी या भागामध्ये नवे नवे मुळशी गावाचं नाव, या मुळशी भागाचं नाव पंढरपूर आणि पंचक्रोशीमध्ये आपल्या या भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध केलं ते या गावचं वैभव स्वर्गीय निवृत्ती बाबा भिकाजी भेगडे आणि खरं तर हिंदुआई निवृत्ती भेगडे आईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आणि निवृत्ती बाबांच्या 8व्या पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आज या भेगडे परिवारानं केलेला ज्ञान यज्ञ सोहळा, ज्ञान यज्ञ सोहळा म्हणून मी सोहळा का म्हणावं, कृतज्ञता व्यक्त करावी. कशी व्यक्त करावी, आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल आपण व्यक्त करतो त्याला कृतज्ञ असं म्हणावं आणि व्यक्त करत नाही त्याला कृतज्ञ असं म्हणावं. आज आपल्या वाढ वडिलांप्रती हा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय म्हणून गोड असं कार्यक्रमाचं आयोजन आणि गोड असं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. आई बाबांमागे मोठा परिवार आहे, त्यामध्ये त्यांची नातवंड असतील, मुलं असतील, त्यामध्ये मुलं आमचे या गावचं वैभव खरं तर रामदास दादा असतील आणि रामचंद्र दादा असतील. दोघांच्याही नावामध्ये रामच आहे आणि एक दास आहे जे रामाचे दास आहे आणि दुसरे चंद्र आहे. असे रामदास दादा आणि रामचंद्र दादा ही दोनही मुलं आदर्शवत ठरलेले आहे आणि या मुलांमागं खरं तर दोनही त्यामध्ये त्यांच्या बहिणी असतील, त्यामध्ये सुशीला अक्का असतील. आल्यात का सुशीला अक्का? आल्यात का? आल्यात. हा, सुशीला अक्का आल्यात, कुसुम अक्का आल्यात, सगळ्या मंदा अक्का आल्यात, खरं तर नंदा अक्का असतील, संगीताताई असतील आणि चारही नातू त्यामध्ये नारायण दादा असतील, सागर दादा असतील, आमच्या सगळ्यांचे परमार्थिक स्नेही आमचे अजित दादा असतील. फारसं काही वारकरी संप्रदायावर प्रेम त्यांचं सुद्धा आहे बरं का. अजित दादा असतील, खरं तर त्यामध्ये कौशल दादा असतील, सगळी मुलं नातवंड असतील. या सगळ्यांच्या वतीनं मला सेवा करण्याचा योग मला मिळाला. इथं आलोय, मला वाटलं 5 ते 7 कीर्तन सेवेला लोक येतील का नाही, पण मला वाटतं भेगडे परिवारानं जर काय कमवलं तर म्हणून पैसा तर कमवला पण लाख मोलाची माणसं सुद्धा कमवली. आज खरं तर आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आता इथं नावं कोणाची मला पाठ नाही, पण तुम्ही सगळे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी दिसताय आणि तसं बघितलं तर आमच्या बाबांना वारकरी संप्रदायाचं अध्यक्षपद भूषवलं आणि खरं तर त्या माध्यमातून सगळी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. प्रथमतः मी तुमच्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. गोड असे गायनाचार्य, गोड अशी वादक मंडळी, गोड असे टाळकरी मंडळी, थापदी चलायचे सगळे गोड असं वातावरण आहे आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गोड असं या ठिकाणी कीर्तन रंगतंय आणि ज्यांची पहिली पंचपदी ज्यांनी आपलं ऐकली, चाल ज्यांची ऐकली ते महाराष्ट्रातील भजन सम्राट, भजन अलंकार ज्यांची पहिली चाल आपण सुंदर ऐकली ते खरं तर गायकीचं उत्तम घराणं, वारकरी पेशातलं एक सुंदर घराणं, ज्यांचं गायन ऐकलं की भजनाची आवड लागते असे खरं तर मला वाटतं आपल्या महाराष्ट्राचं भूषण आदरणीय बंडूबुवा गोळेगावकर यांच्या घराण्यातले चिरंजीव, त्यांचे चिरंजीव सुपुत्र. एकदा टाळी वाजवायची. एकदा त्यांनी पहिली चाल सुंदर गायली, इतकी सुंदर गायली, पिलू रागातली चाल त्यांनी काढली होती, अगदी सुंदर. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद, त्यांचे आभार व्यक्त करतोय. दुसरे गायनाचार्य ज्यांनी त्यांच्या मागं गायलं, आदरणीय भजन सम्राट, आपल्या तालुक्याचं वैभव, नवे पुणे जिल्ह्याचं महाराष्ट्र भूषण आदरणीय सोमनाथजी महाराज साठे. एकदा टाळी वाजूया त्यांच्याकरता, त्यांचे आभार व्यक्त करतोय. ही सगळे आदरणीय ज्येष्ठ गायनाचार्य आदरणीय धर्मराज बाबा आहेत. एकदा टाळी वाजूया धर्मराज बाबांकरता. विशेष या वयात सुद्धा या वयात याला किंमत आहे. साताऱ्याहून आपल्या कीर्तनाकरता उपस्थित आहे. धर्मराज बाबांकरता टाळी वाजूया, त्यांचे आभार. आदरणीय गायन सम्राट बाबासाहेबजी महाराज वेगळे आदरणीय महाराजांकरता एकदा टाळी वाजूया. ही सगळी महाराज मंडळी आदरणीय महाराज असले, आदरणीय रामदास आप्पा असतील, सगळी महाराज मंडळी आदरणीय महाराज असतील, विनयकरी बाबा आदरणीय महाराज, इकडून आदरणीय गायन सम्राट सागर महाराज आहे, आमचे माऊली महाराज आहे. ही सगळी मंडळी पखवाज वाजवण्याकरता आदरणीय वैभवजी महाराज धुळे. एकदा टाळी वाजवूया त्यांच्याकरता. सुंदर वाजवण्याची पद्धत आहे, मला फार आवडणं ते खरं तर वाजवणं तुमचं आवडतं, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. इकडून माझे अत्यंत प्राणप्रिय वाजवण्याची पद्धत त्यांची सुद्धा इतकी गोड आहे की पोषकतेची बाजू त्यांच्याकडे सुद्धा आहे. आदरणीय आमचे शुभम महाराज शिंदे, टाळी वाजूया. ही सगळी मंडळी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. हार्मोनियम वाजवण्याकरता आमचे दाजीचे, हा दाजींना सुद्धा धन्यवाद, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि सगळ्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये माझ्याकडे कमी वेळ आहे, अर्धा तास माझ्याकडे उरलाय आणि अर्ध्या तासातच मला चिंतन करायचंय. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. सिस्टीम सुद्धा एक नंबर आहे. महाराज मंडळी कमी, साऊंड जास्त आहे मंडपात, आवडत तेवढं त्यांचं हो खरं तर त्यांच्या
सुद्धा चरणाला खरं तर धन्यवाद. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोड ज्ञान यज्ञ सोहळा उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया वारकरी संताजा वारकरी संताजा वारकरी संताजा वारकरी संताजा वारकरी संताजा वारकरी संताजा पावन मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. माझा आवाज येतोय मागे आवाज येतोय ऐकत. मग एवढ्या पवित्र थोडा पुढचा आवाज. मग या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला सगळा माझाच नाही सगळा आवाज. मानवी जन्मातल्या एवढ्या पवित्र पावन मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. मग काय जन्माला आलोय? महत्वाची पहिली परिभाषा मी सांगून जाईल. आपण ज्या कारणाकरता जन्माला आलात हे कारण भजनाचं आहे. पहिली गोष्ट भजनाकरता आलोय. प्रमाणे माझ्या गोगच बोलणार नाही. देवे दिला देह भजना. पण लोक भजना नाही भोजना गोमटा तो या झाला थोडासा टच विको. मानवी जन्मात मध्ये आम्ही आलोय तर जन्माची पहिली परिभाषा आहे की आम्ही भजन करावं. आणि भजन का करावं? शास्त्रानं अनुरोध सांगितलाय. काय करावं? शास्त्र म्हणतंय की भजन असावं. माणसाला दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? जरा बोला ना. शास्त्रानं सांगितलंय किती वेळा आंघोळ केली पाहिजे? बोला ना जरा मोठ्यानं बोला ना. बोलणारी माणसं मला आवडतात. जरा मोठ्यानं बोला. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. आपण काय करतोय? जरा मोठ्यानं बोला ना. आणि आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच आंघोळ करतो. वरून मला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं आहे. काय म्हणले ते? औटा हात का मानव देह प्रभु ने तुझ दिया. औटा हात का मानव दिया प्रभु ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. भज मन नारायण तू भज मन नारायण. भजना करता आलो भजन गोड करावं. आणि भजन का गोड करावं? जन्मामध्ये आम्ही आलो ते कारण उत्तमरित्याचं असावं. आणि ज्यानं उत्तमरित्याचं कारण शोधलं मारा म्हणले तू का म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलाची एक जन्माचं हेच गणित. आम्ही काय करावं? जन्माला आलोत ना, एक काम करावं. जे कारण उत्तमरित्याचं आहे काय करावं? तो देव शोधावा. आणि देव शोधण्याकरता आपण आलोय. पहिली परिभाषा महाराज म्हणतात की आपण देवाच्या सानिध्यामध्ये जीवन जगण्याकरता आलोय. किंवा सुख असो किंवा दुःख असो. महाराज म्हणले आपण गर्भात होतो. गर्भातून असताना देवाला प्रार्थना केली, देवा अरे या दुःखातून मला बाजूला कर, तुझं भजन करल म्हणलो का नाही आपण देवाजवळ. एक वेळ या दुःख वेगळे. एक वेळ या दुःख वेगळे. एक वेळ
दिलं आठवीनं पायी एकदा टाळी वाजवा मग हा माझा नवस. आपण भजना करता आलोय. भजनाची अर्थता आमची भावना असावी. मग भाव का अपेक्षित आहे? जगाच्या मालकाला भावच प्रिय अतिप्रिय गिरीधर लाल तो भाव का बुका. मग आम्ही आलोय भजन असावं उत्तमरित्याचं. पण नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. आणि जन्म वायला घालू नका. परत पाचता नको. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था. पुढे लय बोललेलं संत समागम भूल गया रे हरि भजन को भूल गया हरि भजन को भूल गया तूने जीवन गमा दिया क्या किया रे. जे मिळवायचं ते मिळवलं पाहिजे का. जन्म आलो हे भजन महत्वाचं आहे. पण भजन करावं. पण थोडासा पुढचा मुद्दा वापरून जाईल. भजनाची अर्थता आमची त्या प्रकारची असावी. कोणत्या प्रकारची? आम्ही भजन करावं पण मग पांडुरंगाचंच करावं का अजून कोणाचं करावं? महाराज म्हणले भजन असावं नित्यनेमाचं असावं. त्याला काय होतं माहिती का? नित्यनेम ज्याच्या जवळ. आता आपण हरिपाठ म्हणलो नित्यनेम म्हणा आम्ही ते प्राणी दुर्लभ धर्मनाथ बाबा लक्ष्मी वल्लभ तया जवळी आहे का नाही. मग आम्हाला मिळवायचं काय मिळवायचं? नित्यनेमानं आई वडिलाची सेवा करायची. आणि मग आमच्या बेगडे परिवाराकडून शिकण्याजोग आहे. आज काय शिकायचं माहिती का? माणसाजवळ पैसा जरी आला पण आपल्या आई वडिलाचे संस्कार विसरायचं नाही. हे बेगडे परिवाराकडून शिकण्याचा मुद्दा आहे. असावा हा मुद्दा. थोडस पुढे बोलू का अजून? आज मी त्यांच्याबद्दल लिहिलंय. आके मला वाटतं तुम्ही बाबांना काय म्हणायचे? तुम्हाला सगळ्यांना तुम्हीला विचारतो. आप्पा म्हणायचे. आणि आईला काय म्हणायचे? आई म्हणायची. मी आज ना आप्पा आई बद्दल येताना लिहून आलोय. माझं घरच्यांना नाव सुद्धा कविराज ठेवलंय. नावानुसार वागलं पाहिजे. नाव नाहीतर असं नाही नाव मोठं लक्ष असं नाही असं नाही. नावानुसार लिहिलंय मी. येता येता लिहिलंय त्यांच्याबद्दल. आपण बद्दल आहे ना आणि आई बद्दल मला लिहायची सवय. तुम्ही ऐका बरं का. 4-5 जणी ऐका. मी लय गोड लिहिलंय. रामदास दादा आणि रामचंद्र दादा तुम्ही सुद्धा ऐका. मी लिहिलंय दोघांबद्दल लिहिलंय. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्यात तुम्ही आप्पा. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्यात तुम्ही आप्पा आई आणि सर्व संपूर्ण भक्त राहते नाते तुमचेच नाते आप्पा. या किविल वाण्या बाळांची ते आई बाबा आप्पा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी आई बापाची माया ज्याला आई बाप नाही ना हो त्यालाच कळते. ज्याला आई बाप नाही ना त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय आई बाबा. बेटा गुंडा हो या अगर मवाली बाप तो अपने आंचल में छुपा लेता है माँ तो अपने आंचल में छुपा लेती है. अरे माँ तो भिखारी हो या हो तबायत बाप तो भिखारी हो या हो तबायत. बाप तो बाप होता है लेकिन माँ तो माँ होती है. जगातलं त्यांच्यासारखं वैभव जगात कुठं असू शकत नाही. म्हणूनच लिहिलंय ना आज जगातलं सगळ्यात मोठं वैभव बापाचं आहे आईचं आहे. आपण का बोलावं त्यांच्याबद्दल? एका लिकीला जर विचारला की तुझं माहेर कुठपर्यंत तर लिकीच्या डोळ्यात पाणी येतं. ताई तुझं माहेर कुठपर्यंत तर लिकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक सांगते दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरात माझी आई आणि माझा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत माझं माहेर. एखादी लेक जर माहेरला आली ना डोळ्यात पाणी बघा तुमच्या. लेक जर माहेरला आली तर तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई असते. सासरात गडगंज श्रीमंती असू द्या पण पिशवीत आई हे टाकणारे सगळे आई वडीलच असतात. मी स्वतः लिहिलंय. अरे जगातलं त्यांच्यासारखं वैभव नाही कोणी. मला एक थोडंसं अजून एक वाक्य बोलायचंय वडिलांबद्दल सुद्धा. कदाचित आईबद्दल सगळ्यांना लिहिलं पण बापाबद्दल कोणी लिहिलं नाही. ऐकायचं तुम्हाला? मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे. साहेब मी विचारू का? लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. कुठं घ्यायची? आई उचलून घेताना बोला ना. आई उचलून घेताना कडेवर घ्यायची. आणि वडील उचलून घेताना दादा कुठे घ्यायचे आपल्याला? बोला ना ताई बोला ना. वडील उचलून घेताना कुठे घ्यायचे? खांद्यावर. तुम्हाला माहिती का आई कडेवर का? शुभमजी बाप खांद्यावर का माहिती का? आई कडेवर घेते का? जे माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं. पण बाप त्याचा पुढचा विचार करतो. जे माझ्या डोळ्यानं पाहिलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्यानं पाहावं म्हणून बाप खांद्यावर घेत असतो. जगातली त्यांची मोठी भूमिका आहे. आमच्या आप्पांना तर लय काम केलं बाबा. आमच्या आप्पा तर लय ग्रेट होते. लय ग्रेट म्हणजे किती ग्रेट? अरे गावाची तर सगळ्यांची यंत्रणा थांबत होती. तिथून पुढे आमच्या आप्पाची यंत्रणा चालू होती. ती आप्पाचं गणित खरं तर खरंच गोड होतं. आप्पांनी खरं तर पारमार्थ तर पेरलाच पण पारमार्थामध्ये मृदुंग वाजवण्याचं काम सुद्धा त्याच्यातून नाद निर्माण करण्याचं काम सुद्धा आमच्या आप्पांना केलं. आप्पांबद्दल बोलतोय. काय होते आप्पा म्हणून बोलून जाईल. कष्ट केले आमच्या आप्पांना. काय कष्ट केले म्हणून मी स्वतः लिहिलंय. किती गोड. हे माझ्या डोळ्यातली आसव माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना उरी होऊन कदाटतो या
गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडले उभ्या आयुष्याला त्यानं कशी कशार लावले मला कसं सोताया मला कसं सोताया कुणी बाबा म्हणताना पुरी होऊन कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना जगातल्या सगळ्यात मोठ्या दोष आहे म्हणून काय बोलावं बाप करी जोडी लेकराने ओढी, बाप करी जोडी लेकराने ओढी. हॅलो अजून बोलतो बघा अजून काय बोलावं त्यांच्याबद्दल महाराजांनी प्रमाण सांगितले बाप करी जोडी एक पुढा टाळ बरोबर चला चला वैभवजी बरोबर जगातली त्यांची भूमिका लय गोड आहे सोमनाथजींनी सांगितलं ना तुकोबरायांचं प्रमाण बाप करी जोडी लेकुराची गोडी जगातली सगळ्यात मोठी भूमिका बापाची आता वाक्याकडे लक्ष द्या माझं कीर्तन लय वेळ नाही थोड्या वेळ ऐकायचं तुम्हाला बरोबर बरोबर असं 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 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगाला दिसली कोण 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 बोला ना कौशल्या माता साऱ्या जगाला दिसली पण हा विचार कुणी केला नाही ज्यानं शेवटचा प्राण शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला बाप बाप आहे अजून बोलू पुढं भागवतामध्ये सुद्धा एक बाप आहे बरं का भागवतामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं कोणी 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 यशोदा मैयानं सगळ्या जगाला यशोदा मैया दिसली पण हा विचार कोणी केला नाही ज्यानं नाकात तोंडात पाणी जावं तोर ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं वसुदेव जे अजून कोणाला दिसला नाही बाप मोठा काय करतो माहिती का आता पुढे सांगितलं आपण कुरवंडी मानव मग महाराज म्हणतात ना बाप करी जोडी लेकुराची उडी आणि मग बाप म्हणजे काय माहिती का वैभवजी हे बोलल बापाबद्दल शुभमजी बरं का सोमनाथजी माझं म्हणणं आहे की बाप म्हणजे जगण्याचं माप आहे ज्याची माया अमाप आहे जिंकून आल्यानंतर कौतुकाची थाप आहे तो म्हणजे बाप आहे बरोबर ना जगातलं सगळ्यात मोठं वैभव तेच आहे आणि मला तर वाटतं लिकीवर लय जीव असतो बरं का बापाचा लय 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 जीव असतो बापाचा मला वाटतं बाप कधी रडताना पाहिला तुम्ही नाही रडताना पाहिला पण ज्या दिवशी आपल्या मुलीचं लग्न होतं ना त्या दिवशी गळ्यात पडून रडणारा कोण असतो बोला कोण असतो बाप आयुष्यभर लसणाच्या आरीद सगळी गरिबीतून माणसं आलेत या 4-5 वर्ष श्रीमंत माणसं झाली ती सगळी माणसं गरिबीतून मोठी झालेली माणसं कोणी श्रीमंत नव्हती या सगळ्या माणसांनी जेवढी टोपीवाली बसलेत ना या सगळ्या माणसानं गरिबी अनुभवलेली बोला बरोबर ना नाना असं कोणी श्रीमंत नव्हतं आमच्या आप्पांना सुद्धा गरिबीतूनच दिवस काढले पण थोडंसं बोलू का श्रीमंत तेव्हा होतो माणूस ज्यावेळेस तुमच्याजवळ विचाराचं धन श्रीमंतीचं असेल ना त्यावेळेस माणूस श्रीमंत होतो हा महाराज सोन्याचे दिवस त्याच वेळेस येतात ज्यावेळेस तुमचे विचार श्रीमंत आहे असावे आणि आमच्या आप्पानं ते विचार चांगले केले
आणि विचार ज्याच्या जवळ चांगले. आज नातवंडाने सुद्धा चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं आप्पांची चांगली पुण्यवती म्हणून घराला सरपंचकीचं पद मिळालं, बरोबर ना? हा, सरपंचकीचं पद. अरे मिळतं, पण विचार चांगले असावे. मग आमच्या माध्यमातून हे विचार असावे. पण आम्ही सध्या ना, आम्ही माझ्या वयातली पोरं म्हणजे इथं आलेलं नाही बरं का, तुम्ही सगळे चांगले. तुम्ही ज्या अर्थी कीर्तनाला त्या अर्थी तुम्ही चांगले. म्हणजे आम्ही आमच्या आई वडिलाला कधी कधी बोलता म्हणतो, काय म्हणतो आम्ही आईला म्हणतो कधी कधी, हे आई तुला काय कळतं, तू गप्प बस. कधी कधी म्हणतो आम्ही, कधी कधी बोलता म्हणतो, हे आई तुला शांत राहा, तुला काय कळतं, तू गप्प बस. मी कधी कधी विचार करतो, आईला जर काही कळालं नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यात काजळ भरवायच्या ऐवजी, आता बोला ना, पुढे बोला काजळ भरवायच्या ऐवजी भरवली असते का नाही. पण जगात त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. वैभव असावं आई वडिलाचं. आज मी आमच्या आप्पांना आईबद्दल बोलतोय ना, जगातले ते सगळ्यात मोठे आहे. आणि आईबद्दल तर काय बोलावं, आईनं लय उपकार आहेत. तिच्याबद्दल सुद्धा गोड सांगून जाईल. काय केलं तिनं, हाडाचे तू काढ करून केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी. ए तुझ्या चिमुकल्या बाळाची एक बुजबुजाय अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार पिटणार नाही. बालपणी खेळ खेळता होतो जेव्हा अमृताबुनी गोड पाजला पान, तुझ्या या मायेची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला आई, तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्याबद्दल बोलतो, हे जग से हरा नहीं मैं, खुद से हरा हूँ माई. एक दिन हमको गलेंगे तेरा सितारा माही रे, तेरे बिन में तो अधूरा रहा. माई रे तेरे बिन में तो अधूरा रहा. जीना 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 उड़ा गुलाब माही तेरी चूड़ियां. जगातली सगळ्यात मोठी आई आहे. आणि म्हणून हे प्रेम ज्यानं केलं त्याला लांब जाण्याची गरज नाही. न लगती सायास. आमचे डॉक्टर बाबा म्हणतात, काय म्हणतात माहिती, पंढरपूरला आळंदीला त्या लोकांना जावं. महाराजी बरं का, आपण जाणकार मंडळी ऐका, पंढरपूरला आळंदीला त्या लोकांना जावं ज्यानं घरातल्या आईमध्ये रुखमाई शोधली आणि बापामध्ये विठोबा शोधला, त्यानं पंढरपूरला जावं. बाकीच्यांना जाण्याचा अधिकार नाही. माय बाप केवळ वा वा. केवळ काशी न जावे तीर्थाशी. मग ही आमची परंपरा आहे आई वडिलाच्या सेवेची. नवे त्यांनी आल्यानंतर आमच्या आजीदादांनी मला एक वाक्य सांगितलं. आजीदादांचं वाक्य आहे, ते म्हणले की महाराज आमच्या घरामध्ये आजपर्यंत अशी एक परंपरा आहे, आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांनी आमच्यापर्यंत आणलं ते जपण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि जपलंच पाहिजे. काय म्हणतोय बघा ना, माणसानं जपलं तर ते आपल्याला जपणार आहे. आणि हल्ली माणसं जपत नाही, विकतात. आणि जपलेलं जपतं गड्या. माणसानं जपलं पाहिजे का विकलं पाहिजे, तुमचं काय मत आहे, बोला. काय केलं पाहिजे दादा, जपलं पाहिजे. आणि जपलं तर ही आमची परंपरा आहे, ही आमची मिराशी आहे. आणि मग तुकाराम महाराजांक लोक गेली, तुकोबराय आपली परंपरा काय, तुकोबराय म्हणतात त्याची सेवा करणं म्हणजे आपली परंपरा आहे. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या वडिलांची
एकदा टाळी वाजवा. माझ्या वडिलांची मिराशी का? मग आमची मिराशी काय माहिती का? आमची मिराशी आमची आई वडिलाची, किंवा अजून एक प्रमाणे बघा ना, आमची मिराशी पंढरी आहे का? ही आमची मिराशी. आणि मग ही मिराशी जोपासण्याचा प्रयत्न आम्ही करा. सेवा करण्याचं सौभाग्य आमच्याजवळ. आणि एक प्रमाणे अजून तुको भरायचं, ज्याची खरी सेवा त्याच्या भय नाही, किंवा त्याच्या भय काय जीवा असावी सेवा. आणि सेवा जर असेल तर संस्काराचं गणित. माझ्या गावडी तुम्हाला ऐकायचं, एवढा एक पुरावा सांगणार मी, थांबणार आहे. लय दाट पेरून उपयोग नाही, दाट पेरलं तर वर कांसाला बारीक पडत, पेर मापात असली पाहिजे. ऐका मग पुरावा असा आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल. आपलं गाव कोणतं आहे? घोटावडे. आणि घोटावडे गावात एक असं पोरगं होतं. म्हणजे या घराण्याशी जरासं थोडंसं निगडीत प्रसंग सांगतो. आणि एक पोरग थोडा विको कमी, डबल ग्रॅज्युएट झालं आणि घरी आलं. पप्पा मला चांगले मार्क पडले. पप्पा म्हणले मग काय करायचं? चांगले मार्क पडलेत तर मग काय करायचं? पप्पा मला चांगले मार्क पडलेत, मग मला नोकरी करायची. पप्पा म्हणले आपल्याकडे 5 एकर जमीन आहे. किती? 5 एकर. 5 एकरचं आत्ताच व्हॅल्युएशन जर काढलं तर आपल्याला मोजता येणार नाही एवढे पैसे आपल्याला मिळतील, असं ते म्हटले. बरं का, मी नाही म्हणत, हा असं ते म्हटले. आणि मग ते व्हॅल्युएशन त्याला सांगितलं. आणि पोरग रोज आपलं काम करायला लागलं. रोज घरी जेवढं काम होतं, त्याला बैलगाड्याचा नाद होता. आणि मग ते रोज बैलांना चार आणायचं, मकाची ओझी आणायचं, जे काम असेल ती कामं करायचं. रोज त्याला सवय झाली. आणि ती कामं करून करून मकाची घासाची ती उजी उचलून मणक्यात पडला. बोला ना, असं बोला. चला संपले माझं कीर्तन. काय पडला? बोला. मणक्यात पडला, गॅप. आणि ते गेलं डॉक्टरकडे. इथून आपल्या हिंजवडीला डॉक्टरकडे गेलं, शुभमचे बरं का, डॉक्टरकडे गेला. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या मणक्याचा काढला एक्सरे. आणि एक्सरे काढल्यानंतर डॉक्टर म्हणले तुझ्या मणक्यात पडलाय गॅप. हा गॅप जर भरून काढायचा आहे तर तुला गप बसावं लागेल. तो म्हटलं बरं मग काय करू? म्हणजे अरे पुण्याला जा, पुणे जवळ एखादी वेल एज्युकेट, तू वेल एज्युकेटेड दिसतोय, नोकरी कर. पोरग म्हटलं खरं आहे. पोरग घरी आलं. आणि मग घरी आलं आणि त्यानं ते निकाल घेतला. एका चांगल्या नामांकित कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देण्याकरता गेलं. तुम्ही ऐकताय सगळेजण, माझा आवाज येतोय? इंटरव्ह्यू देण्याकरता गेलं. आणि एक 30 पोरं याच्या पुढं होती इंटरव्ह्यू देण्याकरता. हा म्हणला एवढ्या हुशार पोरांच्यात माझं काय व्हायचं? येणार आहेत, बसणार आहे तिकडे बघ. आणि मग ते केवढ्या पोरांच्यात माझं काय व्हायचंय? आणि म्हणून ते तिथं जाऊन बसलं. आणि जाऊन बसल्यानंतर म्हणलं काय होणार नाही. मग यानं काय केलं? 31 पोरांच्या मध्ये हा म्हटला तिथं जाऊन बसला. पण त्या दिवशी साहेबानं एकही पोरग पास केलं नाही. सोमनाथजी एकही पोरग पास केलं नाही. आता 31वा याचा नंबर होता. म्हटलं आपलं चला उचला पिशिंग, घरी निघा, आपण काय पास होणार नाही. पिशवी उचलली आणि घरी निघालं. ऑफिसच्या पायऱ्या उतरायला लागलं. पायऱ्या उतरत असताना त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. मुळशीतून आलोय. मुळशी तालुका म्हणजे ग्रेट तालुका आहे. स्वराज्याचं सूत्र या मुळशी तालुक्यातून हल्लं. म्हणून आपण चांगल्या तालुक्यातून आलं, इंटरव्ह्यू द्यायचा आणि मगच माघारी जायचं. माघारी फिरलं पण ऑफिसच्या पायऱ्यांपाशी काही चपला अस्तव्यस्त पडलेल्या. याला घरी सवय होती की सकाळ सकाळी उठलं का घरात दारात झाडलोट करायची याला सवय झाली होती. सगळ्यांच्या चपला जुळून ठेवायची सवय झाली होती. आता यानं ऑफिसच्या बाहेरच्या चपला पाहिल्या, त्याला याला घरची सवय होती, घरचे संस्कार होते. यानं त्या ऑफिसच्या बाहेरच्या सगळ्या चपला जुळून ठेवल्या. काही संबंध होता का? नाही, पण घरची सवय, घरचे संस्कार होते. आणि यानं सगळ्यांच्या चपला जुळून ठेवल्या. पॅरेगॉनला पॅरेगॉन, बाटाला बाटा, नको कोणाचा घाटा, सगळ्यांच्या चपला जुळून ठेवल्या. आतमध्ये आलं. ऑफिसच्या लाईटी चालू होत्या. यानं सगळ्या लाईटी बंद केल्या. घरची सवय होती, घरी उठलं का याला लाईटी बंद करायची सवय होती. लाईटी बंद केल्या. कुठल्या ऑफिसच्या लाईटी बंद केल्या. आतमध्ये आलं. फॅन चालू होते, सगळे फॅन बंद केले ऑफिसचे. काय संबंध होता काय? पण घरची सवय. आतमध्ये आलं. याला घरी पाणी पाजलं, गुरं पाणी पाजली, गाया पाणी पाजल्या, बैल पाणी पाजली की नळ बंद करायची सवय होती. ऑफिस मधला नळ बंद केला. आतमध्ये आलं आणि 31वा नंबर याचा लागला. मे आय कम इन सर? सर म्हणले यस कम इन. सर म्हणले माझं रिझ्यूम घ्या, मी गोठवड्यावरून आलोय, मला पास करा. सर म्हणले त्याची काय गरज नाही, यू आर सिलेक्टेड, तू पास झाला. अजून तर मला प्रश्न विचारला नाही आणि पास कसं काय केलं? साहेब म्हणले माझ्या समोर CCTV कॅमेरे लावले. या कॅमेऱ्यात बघितलं तुझ्या अगोदरचे 30 जण आले, एकाचंही लक्ष ऑफिसच्या निगेटिव्हिटीकडे गेलं नाही. कुठं कागद पडलेत, कुठं नळ चालू आहे, कुठं लाईटी चालू आहे, कुठं फॅन चालू आहे, एकाचंही लक्ष गेलं नाही. 31वा तू असा होता की
हर एक गोष्टी का तुझं लक्ष गेलं. तू माझ्या नोकरीत पास झाला. वर्ग म्हणलं साहेब तुम्ही पास केलं पण मी नापास झालो. साहेब म्हणले कस काय नापास झाला? मी तर पास केलं ना. साहेब ठरवलं होतं की स्वतःच्या जीवावर स्वतःच्या जीवनात पास व्हायचं, कुठेतरी उत्तीर्ण व्हायचं. पण आज एकदा पुन्हा सिद्ध झालं की आई वडिलाचे संस्कार असल्याशिवाय माणूस कोणत्याच परीक्षेत पास होत नाही. आई वडिलाचे संस्कार असावे लागतील आणि ते संस्कार आमच्या बेगडे परिवारावर आहे. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात माझ्या वडिलांची मिराशी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. काय केलं? उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा मला गी विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली साडेसहा वाजलेले आहे आणि माझा वेळ संपलाय. तसं 6:15 थांबायचं होतं पण मग आता ही भैरवी चालू होईल यांची. मला थोडंसं कीर्तन आहे पुढं त्याच्यामुळे मला जाणं आहे. शेवटची भैरवी चालू होईल आणि ऐका मी समारोप करतो. मी सांगतो ना ते म्हणणारे चाल ती गोड चालू होईल. पुनश्च एकदा आमच्या आप्पान करता आणि खरं तर आमची या परिवारातली लाडकी माता आई या दोघांनाही आदरांजली व्यक्त करण्याकरता वंश परंपरा दास मी अंकित. वंश परंपरा दास मी अंकित. तुका मोकली ताला जपणा. तुका मोकली ताला जपणा. उपवास पार राखीला दान म्हणता. उपवास पार राखीला दान म्हणता.
बोली रे पुरे वेळी वागणे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज विचारिला अधिकार करा क्षमा अपराध महाराज आई तुका म्हणे दानी वर